नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत 4 जूनच्या भागात खूपच मोठा आपल्याला ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नेहमीप्रमाणे अर्जुनने कोर्टामध्ये हेअरिंग भरवलेली असते आणि मधुभाऊही उपस्थित असतात. तसेच सगळेच उपस्थित असतात. अर्जुन म्हणतो की हरीशचा खून झालेला आहे. जी बॉडी आश्रमात सापडली ती हरीशची आहे असं बोलल्यानंतर ना महिपत तर खूपच शॉक होतो की ह्याला कसं कळलं की ती बॉडी हरीशची आहे. तेव्हा तो सगळं सांगत असतो की मी ह्या बॉडीची टेस्ट केलेली आहे आणि त्यामुळे मला कळलं की ही बॉडी हरीशची आहे आणि हरीशचा खून झालेला आहे असं बोलल्यानंतर ना तो म्हणतो आणि बरं हरीश मरूनसुद्धा त्याच्या नावावरनं कोणतरी एक व्यक्ती त्याच्या मित्राला म्हणजे हरीशच्या मित्राला मेसेजेस करत होती. तो माणूस म्हणजे हा माणूस आणि हा माणूस हरीशच्या नावावरून हरीशच्या मित्राला मेसेजेस करत होता कारण की हरीश मेला आहे हे त्याच्या मित्राला कळू नाही म्हणून. असं बोलल्यानंतर ना कोर्टातले सगळेजण शॉक होतात आणि म्हणतात हा माणूस असं का करत असावा आणि हा माणूस जिथे राहतो ती कन्स्ट्रक्शन लाईन महिपतची आहे. मला असं वाटतं की ह्या खुनामागे महिपतचाच हात असावा आणि महिपतच्या सांगण्यावरून हा मेसेजेस करत असावा असं अर्जुन बोलल्यानंतर ना महिपतचा तर चेहराच पडलेला असतो. एक खून लपवता आता दुसरा खूनही बाहेर आलेला असतो. साक्षीला वाचवता आता महिपत ही खुनाच्या आरोपखाली अडकणार असतो. महिपतला तर काही सुचतच नसतं आता करायचं तरी काय. आणि इकडे सायली चिंतेत पडलेली असते की अर्जुन सर एवढ्या सगळ्या खोलात कधी घुसले. ह्या सगळ्या गोष्टींनी सायली पण खूप शॉक झालेली असते आणि सायलीला मनातून खूप आनंद होत असतो की खऱ्याचा उलगडा होत आहे. तसंच अर्जुन म्हणत असतो की हे 2 जे खून झालेले आहेत त्याच्यात महिपतचा हात आहे. माझी कोर्टाला विनंती आहे की महिपतची आणि साक्षीची कसून चौकशी झाली पाहिजे ह्या दोन्ही खून बाबतीत. असं बोलल्यानंतर साक्षी आणि महिपत आता खूपच शॉक झालेले असतात. तसेच जज साहेब म्हणतात की हो, ह्या 2 खुनाबाबत साक्षी आणि महिपतची कसून चौकशी व्हावी असे ते आज्ञा देतात. आणि आता महिपतला तर खूपच टेन्शन आलेलं असतं. साक्षीला वाचवता आता महिपत पण अडकणार असतो. आणि हे सगळं ऐकून सायलीला तर खूपच आनंद झालेला असतो. तो सगळा आनंद सायलीच्या स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसत असतो. सायली अभिमानाने म्हणत असते, अर्जुन सर हॅट्स ऑफ, तुम्ही खूप माझे बहादूर अर्जुन सर असं ती मनातल्या मनात बोलत असते ना. अर्जुन आणि सायलीच्या चेहऱ्यावर खूप सुंदर असं स्मित हास्य असतं. आणि आता पुढे जाऊन काय होणार, महिपतला आणि साक्षीला शिक्षा होणार का हे पाहण्यासाठी विसरू नका. ठरलं तर मग आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.